आणि तू बोलते मी काय करणार, काढला कोणी, मीच काढला ना, तर काय अंडर एस्टिमेट करते स्वतःच्या मुलाला, नॉन सेन्स. अच्छा हे मोठ्या साईजमध्ये, हां म्हणजे एकदम पण रफ नाही. हे बघ हा बोल काका आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. 5 ब्रास लागतील. एका ब्रासमध्ये 6 बॉक्स येतात. 550 बोलले ते आम्हाला. त्यांनी मग मग आम्हाला 530 करून दिले. ॲक्च्युली खूप बरं वाटतं जेव्हा आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोक त्या दुकानात जाऊन विश्वासाने गोष्टी घेतात ना, खूप बरं वाटतं. कारण मी कसं ना कधी पण गोल्डशिंगमध्ये आलो ना तर आई नागोच्या पाया पडतोस. हात एक पॅच मजबूत बेकार आहे, पुढे एक पॅच बेकार आहे. आई नागादेवी साई विजय असो. हे बघा आता मस्त वाढले. तर रील पण केला होता मी. हे खाली हे भात जे होतं ना एवढे वाढले नव्हते, आता मजबूत वाढलेत. अशा निसर्गाबरोबर अशी कोरी चहा प्यायची मजा वेगळी असते. आणि ही इकडे अशी देवी बसते. तर आजचा प्लॅन कसा आहे तुम्हाला सांगतो मी. आजचा प्लॅन माझा असा आहे की आता मी आणि आई जाणार आहे मार्केटमध्ये. आईला जरा सामानावर घ्यायचं आहे आपल्या घरासाठी. मग त्यानंतर तुम्हाला आपलं लांजा हायवे दाखवून थोडंफार मी शूट करून ऑफकोर्स मार्केटला चाललो आहे. तर मग त्याच्यानंतर दाभोळकर काका इकडे आले होते. त्यांनी आम्ही त्यांना बोलवलं होतं कारण की तुम्ही माझा आधीचा ब्लॉग पाहिला असेल ट्रॅव्हलिंग, त्याच्यामध्ये बोललो होतं की आपण आपल्या घराला टाईल्स चेंज करतो आहे. घराला टाईल्स आईचा बेडरूम, माझा बेडरूम जिकडे आता आपण दिला तो भाड्यावर, आणि आतले 2 रूम पण आपले टाईल्स चेंज करतो आहे. कारण ते टाईल्स खूप जुने आहेत, खूप म्हणजे खूपच जुने. म्हणजे जेव्हा आपण घर बांधलं होतं हे खूप आधी तेव्हाचे टाईल्स आहेत ते, म्हणून आपण टाईल्स चेंज करतो आहे. मी आधी विचार केला होता की आपण PVC टाईल्स लावूया. म्हणजे PVC म्हणजे जे असतात ना चिपकवणारे टाईल्स, ते विचार केला होता आधी मी आणि आईने. पण माझा एक मित्र आहे कुणाल म्हणून, ते सर्व आपल्या टाईल्सचं आणि कन्स्ट्रक्शन कामं बघतो तो. तर तो म्हणाला की दादा ते करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट टाईल्स लावा, कॉस्टिंग तुम्हाला सेमच पडेल. आणि PVC टाईल्स कसं 2-3 वर्ष चालतील. पण तुम्ही आपले नॉर्मल टाईल्स लावले ना ते ऑलमोस्ट ते लॉंग लाईफ असतं, लाईक 10-15 वर्ष त्याला काय होत नाही. म्हणून विचार केला आपण तेच टाईल्स लावू म्हणून तसं. कारण PVC टाईल्स काहीतरी एक टाईल पडते अराउंड 65 to 70 रुपीज 2x2ची शीट पडते. आणि हे टाईल्स आणि ते टाईल्सचं कॉस्टिंग आपण फाइंड आउट केलं, लाईक मजुरी वगैरे सर्व, तर 20-22 हजार रुपये होतात. PVC पकडा 2-3 रुपये कमी होतील, पण 2-3 रुपये एक्स्ट्रा टाकून आपलं तर लॉंग लाईफ मिळत असेल तर काय प्रॉब्लेम आहे ना. म्हणून विचार केला की आपण टाईल्स मारू. तसं आता मी आधी विचार केला आपण टाईल्सवर टाईल्स मारू. मग दाखवीन मी आपल्या घराच्या टाईल्सवर. मी आधी विचार केला की आपण टाईल्सवर टाईल्स मारू, पण नंतर दाभोळकर म्हणाले की टाईल्सवर टाईल्स मारण्यापेक्षा थोडं उंच वाटलं, त्यापेक्षा आपण हे टाईल्स काढू, त्याच्यावर कोबा असणारच आहे, आणि त्याच्यावर आपण डबल टाईल्स मारू. तसं ठीक आहे, तसं पण चालेल. पहिला विचार होता फक्त 2 रूमचं करायचा, पण आता आई म्हणते 2 नाही आपण 4 रूमचं करून टाकूया. आणि आपण कुठचे 4 रूमचं करणार आहेत ते पण तुम्हाला सांगेनच. कुठचे टाईल्स आपण घेणार आहेत, कुठच्या दुकानातून, हे सगळं तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर ब्लॉगला पूर्णपणे नक्कीच पहा. आणि संध्याकाळी आपण जाणार गोळोशीला, ते पण थोडंफार मग दाखवून. आपलं गावचं घर, आई नागादेवी, आत्याचं घर, हे मी आधी खूप वेळा दाखवलेलं आहे, पण आलो आहे तर पुन्हा एकदा जरा बघून घ्या. तसं आपलं ह्या रूमचं करायचं आहे. थांबायचं हां, ह्या रूमचं आधी आपण चेंज करायचे. हे बघा खराब झाली इकडे. बघा हे बघा इकडे. दुसरी आहे आपण जे 2 रूम दिले ना भाड्यावर, आता भाडं नाही म्हणून तुम्हाला दाखवतो तुम्हाला मी. ह्या रूमचे चेंज करायचे. इकडे आपण किचन दिलं होतं फॉर भाडोत्रीना. इकडच्या आधी म्हणजे अवस्था बिकट आहे. बघा इकडे सर्व. ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे. मला फक्त लादीच दाखवेन. थांबा. आणि या रूमची, हा बेडरूम आहे माझा ॲक्च्युली. आपण दिला हा वाला रूम भाड्यावर आणि बाजूचं किचन भाड्यावर दिलं आहे ह्या रूम. चला मंडळी आपण निघालो आहे आता टाईल्स पाहायला. वाजले संध्याकाळचे बरोबर 4. दाभोळकर काकांना बोलवलं तिकडे आपण. ते आले तर वेल अँड गुड, नाहीतर जो टाईल्स लावणार आहेत तो तरी येणार आहे. बघू आता कोण येते ते. लॉक हो रे बाबा. हां झाला, चला लॉक करूया. आणि तिकडून आपण जाणार आहे मग मूळ गावात गोळोशीला आपल्या घरी. मग आपल्या मंजू त्याकडे तिकडे देवी येते ना त्यांच्या गावात ना. हां त्यांच्या वाडीत गावात का म्हणतो, वाडीत देवी येते. ते पण आपण जरा दर्शन घेऊ आणि मग निघू. बघूया काळोख नाही पडलं तर आपण आई नागदेवीच्यावर पाया पडून घेऊ. का आलं काय करू मी. थांब.
अरे बापरे बापरे, पाणी पडतंय का आईला? हा बा हातून निघाला बघ, इथून निघाला. उलटा बघ हा पण निघाला इथून. तिकडे कमी असतं. देवीच्या ओटीला ना, हा घ्या हा घे. आणि तू बोलतो मी काय करणार, काढला कोणी? मीच काढला ना, तर काय अंडर एस्टिमेट करते स्वतःच्या मुलाला, नॉन सेन्स. चला हात धुया. पाय तर इकडून लेफ्टला आपण जातो टुवर्ड्स आपला लांजा हायवेला, ह्याला म्हणतात जावडी टिटा. आपण घेतो राईट, हा आपला आहे साटोडी रस्ता. तर जसं लांजामध्ये पण आहेत बरेच आपले टाईल्सचे डीलर, इवन कोर्ले फाट्याला पण आहेत. तर आपल्या बाजूला 2 शॉप आहेत, त्या त्यांच्याकडे आपण घेतो आहे, कारण दाभोळकर काय म्हणाले ह्यांच्याकडून घ्या, टेन्शन नाही, सेमच रेट आहेत. आणि मग स्ट्रीट आपण जाणार आहे गोळवशीला. हा कृष्णा, हा कृष्णा ना, हा कृष्णा काय माहिती आहे तुम्हाला, काय माहिती. हा एक आहे कृष्णा म्हणून, आणि पुढे पण एक आहे. आता दाभोळकर काका कुठे म्हणाले, कोणाकडे काय माहिती. हा एक आहे ना, हा एक ओम स्टील आहे, ओम स्टील अँड मार्बल्स. चला आता काका म्हणाले कृष्णामध्ये पहिलं बघा, जो कमी भाव देईल तिकडून घ्यायचं आपण. चला अंदर से, अच्छा है इकडे वरती. नको परत आपण बाहेर जातो, लफडून जातो. चल चल परत बाहेर जातो बघ, वरती वरती बोलला तो. तर आपण कृष्णा टाईल्सकडे आलो वरती. आता ह्याच्याकडे वरती टाईल्स आहेत हे. ह्याच्याकडे हे टाईल्स आहे यांच्याकडे असे. हे नाही, हे तर आपले हे इकडे लावतात ना भिंतीला. हे किचनचे आहेत ना, आम्हाला फ्लोरिंगचे कुठचे आहेत? अच्छा हे मोठ्या साईजमध्ये. हे किती साईज आहे? ही 4x4 आहे. अच्छा हे डिझाईन. हे पाय घसरा नको, ते महत्वाचं जायला. हां म्हणजे एकदम पण रफ नाही. हे बघ तो मोठा आहे, हा सेम साईज आहे का दोघांचा? साईज सेम आहे हा आणि तो नाही ना, तो मोठा आहे ना. हां साईज तेवढीच आहे. ह्याच्यावर लहान मिळतो, लहान टाईल्सचे मिळतात, लहान टाईल्सचे असतात ना 2x2 वाले. नाही नाही ह्यांचे मोठेच आहेत. कड हां ते इथे बोललं तर तिला बघा, बोलले मी येतो म्हणाले मला ते. तेव्हा हा बघून घे ना. हां बाथरूमच्या. एकदम प्लेन आहे ना, एकदम प्लेन आहे.
ही कशी आहे? हां भाव त्यांना, ही वाली कशी आहे? नाही सेमच आहे. हो तो भाव तर विचारूया. आपलं ह्याचं हे आहे ना, सर्वांना एकच मारायची. रपवाली ना, रपवाली याला सांगते की काय सांगतो ते बरं आहे, पण गांड होतं कळलं मला. कधी आपण झालं तर त्याच्यामध्ये ते परत ते घासून टाकावं नाही. नाही पण सर्वांना एकच मारायची आहे. हां एकच काय जेवण सगळं मारून टाकायचं. मला बरं ही बरी आहे. ही बरी. त्याचा भाव काय आहे तो माहिती पडेल. हां विचारूया आपण खरं ना. याचा भाव फक्त खाली सांगा विचारायला. याचा भाव किती असेल तरी. हां ही एक. टोटल आमचे 4 रूम एक, त्यातलं एक लहान आहे ना बाथरूमवाला. 4 बरोबर बोलले ना ते. 4 बरोबर बोलले. 4 बरोबर बोलले ते. तू म्हणाल कधी येतो आहे ते आमचे तुम्हाला माहिती असेल दाभोलकर माहिती आहे तुम्हाला का? सुभाष दाभोलकर. 4 ब्रासच्या आसपास तरी आय थिंक तरी आहे. सकाळी चेक करून गेले ते बघून पण आणल्यानंतर. तर आपले दाभोल काका आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. किती दिवसानंतर. तर काय चला बसा. तो फोटो यांच्याकडे आहे ना, कुठचा पास केला आपण तो. तर मंडळी आपण फायनल केलेलं आहे. त्यामुळे दाखवतो कुठची फायनल केली टाईल्स ती. खूप प्रकार टाईल्स इकडे आहेत पण आपण फायनल करतो आहे ही वाली आपण फायनल करतो आहे. थोडीशी खरखरीत ही आहे पण आई बोलतो खरखरीत नको, मग काय होतं याच्यामध्ये माती आतमध्ये चिपकून जाते ना, मग ते निघत नाही, साफ करायला होत नाही. ही मस्त आहे व्हाईटवाली आणि सर्व रूमने एकच मारणार व्हाईट, टेन्शन नाही त्यासाठी. तर तुम्हाला सांगितलं शॉपचं नाव आहे कृष्णा स्टील सेंटर अँड हार्डवेअर. साटवेल रोडला आपण आल्यावर पहिलं शॉप हे लागतं इकडे तसं, आणि पुढे तो ओमवाला आहे. आता आपण ह्यांच्याकडून घेतलेलं आहे. भाव सांगायला भेटला तुम्हाला सांगतो मी काय ते. काका थँक्यू सो मच. तुम्ही आला फरक पडला. तर चला आता कधी भेटणार आहे? उद्या सकाळी. अरे हा उद्या सकाळी लावायला येईल. येस येस चला थँक्यू. चला काका या उद्या भेटू. म्हणून निघालो आपण. आता चाललो आपण टुवर्ड्स आपल्या गावी, मूळ गावात गोडोचीला. तर तुम्हाला सांगतो आपलं किती लागले ब्रास. टोटल काका म्हणाले 5 ब्रास लागतील. एका ब्रासमध्ये 6 बॉक्स येतात आणि एका बॉक्समध्ये 4 लाद्या येतात. तर टोटल म्हणजे एका बॉक्सची किंमत आहे अराऊंड, जेव्हा आम्ही गेलो होतो जेव्हा काका नव्हते तेव्हा 550 बोलले ते आम्हाला. त्यांनी मग आम्हाला 530 करून दिले. आणि मग जेव्हा काका आले मग त्यानंतर काकांचे आपको ते ओळखीचे आहेत, मग ते 500ला करून टाकले. 500ला 1 बॉक्स. आता लास्ट टाइम जेव्हा आपण घरात काम करत होतो ना, अरे ॲम्ब्युलन्स या रस्त्याला. लास्ट टाइम जेव्हा आपण घरात काम करत होतो तेव्हा आपण घेतले होते टाईल्स फ्रॉम कोल्हापूर. तर तो कोल्हापूरवाला मला अजून फोन करतो, मला बोलला होता कधी पण तुम्हाला अजून टाईल्स पाहिजे असतील मला सांगा नक्कीच, तुम्हाला मी खूप डिस्काउंट करून देईन. त्यांनी मग आपलं दिले असते करून, पण इकडे काय जास्त बॉक्स नाहीत ना, हार्डली 30 बॉक्स लागणार आपल्याला. काकाला 30ची पण गरज नाही, 27 बॉक्स खूप झाले. तर एवढं फक्त लहान क्वांटिटीसाठी एवढं लांबून मागवणार, ट्रान्सपोर्टचा खर्च, प्लस समजा ती कुठची लादी तुटली, सेम डिझाईन आपल्याला लांजाला मिळणार नाही, पुन्हा ते कोल्हापूर मागवा. त्याच्यापेक्षा ते आपल्या लांजामध्ये घेतलेलं बरं आणि काय नाही त्यासाठी. इव्हन जेव्हा मी बाथटब घेतला होता ना, तर बाथटब व्हिडिओ पण खूप चालला. तो बाथटबवाला पण मला बोलला होता कधी पण आलात तर नक्कीच भेटा, तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला खूप फायदा झाला वगैरे. ॲक्च्युली खूप बरं वाटतं जेव्हा आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोक त्या दुकानात जाऊन विश्वासाने गोष्टी घेतात ना, खूप बरं वाटतं. खरं बोलतो म्हणजे त्यांचा फायदा होतो ना, तेच महत्त्वाचं आहे. त्यांचा पण फायदा आणि प्लस आपल्या ऑडियन्सचा पण फायदा.
आता उद्या लावायला सुरुवात करतायत. माझा प्लॅन होता जरा उद्या आपली जरा लांज्यातली जे मंदिरं आहेत 5-6 मंदिरं ते जरा कवर करायची. बघू कसं जमतं आहे. तसं तुम्हाला दाखवीन मी एक्झॅक्टली कसं कामं सुरू होणार वाटेवर थोडंफार, कारण आपण मंडेला निघतो बॅक टू मुंबई. तर त्यासाठी रोड आधी खूप चांगला होता, आता जाम बेकार झाला. आहे ना, पावसामुळे बेकार झाला आहे, पण जामच बेकार झाला. हा काय एवढा तर काही विचार केला होता, कारण आधी खूप आधी जाम बेकार होता, मग सुधरवला, आता पुन्हा खराब झाला. त्या मारे टोपी. तर मंडळी काहीतरी वाजले आहेत 4:45. हां 4:45 आणि येऊन पोचलो आपण आता गोळोचीमध्ये. आपला गोळोची आंबा या लेफ्ट टर्न. तर मंडळी इकडे येऊन पोचलो आपण खांबडवाडीकडे. तुम्हाला आवाजून कळलं असेलच इकडे देवी बसते म्हणून. येतो मी जाऊन. तर आईला इकडे उतरवलं आहे. आईला बोललो हां जा. तर आईला इकडे उतरवलं आहे. आईला बोललो तू जरा आत्याकडे जाऊन ये, मी तो पण जरा 5 मिनटात आई नागदेवीच्या पाया पडून घेतो. कारण मी कसं ना कधी पण गोळशीमध्ये आलो ना तर आई नागदेवीच्या पाया पडतोच. एक प्रकारे श्रद्धाच माझी त्यांच्याकडे लागलेली आहे. चला ते इकडे बोर्ड आहे बघा, खांबडवाडी मित्रमंडळ स्नेह निमंत्रण नवरात्रोत्सव 28व्या वर्षांचं आहे. क्या बात आहे. चला तर इकडे बौद्धवाडी लागते. तर बौद्धवाडीच्या थोडं पुढे गेल्यावर एक राईट जातो टुवर्ड्स आई नागादेवीसाठी. हे बघा इकडे ऑफकोर्स बाहेर बोर्ड पण आहे नागादेवी मंदिर. इकडून खाली जायचा आणि रस्ता सॉलिड आहे, खतरनाक रस्ता आहे. मला जाम भीती वाटते कारण रेवल्स वगैरे पण रस्त्यावर आहेत ना. हे बघा रस्ता पहा कसा आहे तो. इथपर्यंत बरं आहे, पुढे बघा फुल ऑन ग्रेव्हल्स आहेत. हात एक पॅच मजबूत बेकार आहे, पुढे एक पॅच बेकार आहे. आपला नवीन टायरचे टेस्टिंग होत आहेत. चला आय थिंक आता काय टेन्शन नाही. आता आलो. ओ भेंडी इकडे आहे तरी घेऊन अजून नाही. शाबाश. आणि ते बघा तिकडे मंदिर आहेत, अजून आहेत, ग्रेव्हल्स आहेत. चला माझा म्हणजे हेच विचार करतो मी आज जाईन की उद्या जाईन, पण शेवटी आपण आजच चाललेलो आहे. बरं वाटतं. शाबाश. हे समोर आपलं मंदिर आहे आई नागादेवीचा. चला चल चप्पल काढूया आणि जाऊया पाय पडायला. हे बरं आहे, पाय धुवून निघतात. श्री आई नागादेवी सा विजय असो. नागादेवी सा विजय असो. हो आज मस्तपैकी फूल माळ वगैरे सर्व घातलं ना, खूप बरं वाटतं आज मंदिर. हे बघा ना, हे बघा आई नागादेवी साई विजय असो. हे बघा एक नंबर, खूप छान. चला आपण आता पाय पडून घेऊ. चला मंडळी पाय पडून झाले आहेत. आई नागादेवी साई विजय असो. चला निघूया आता. चला बरं वाटलं, खूप बरं वाटलं. आणि माझ्या माहीत नाही माझ्या स्वप्नात पण आज काल रात्री ना देवी आली स्वप्नात. माझ्या बायकडे देवी आली तुमचं. हो बरं वाटलं जरा यार. चला निघालो आपण आता. डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता मी आत्याच्या घरी. चला आई नागादेवी सा विजय असो.
हे बघा इकडे त्यांची देवी बसते. आपण पाय पडू पण थोडा टायमाने. पहिले आपण आत्याला भेटायला जाऊ. बापरे उतरायचं म्हणजे नाकेशे नाव. आणि हे आपलं आत्याचं घर. हो हो शेत वाढलं रे. लास्ट टाइम जेव्हा आलो होतो मी तेव्हा शेत इतकं नव्हतं वाढलं. आता मस्त वाढले. तर रील पण केला होता मी. हे खाली हे भात जे होतं ना एवढे वाढले नव्हते. आता मजबूत वाढलेत. सही आहे रे. तिकडे वाढलेले आहेत. चला आपण आत्याला भेटूया. हां म्हणजे आई कुठे गेली. थांब पाठवून येतो आलो पाठवून या. परत सर्व ओलं आहे ना आतमध्ये गेलं की परत सर्व ओलं होईल. पाठवून जाऊया. हे सर्व वाढलं रे आता. क्या बात आहे. हां मस्त आहे. हे पाठी शेत बघा. आता इकडचं पाठचा व्ह्यू बघा. खूप वेळा दाखवला मी. कधी पण येतो हा व्ह्यू दाखवतो मी. हा बघा एक नंबर. चला आईकडे बसली. चला चुलीवरची कोरी चहा आपण घेऊया. अशा निसर्गाबरोबर अशी कोरी चहा प्यायची मजा वेगळी असते. फ्रेश सुपर फ्रेश. क्या बोलती पब्लिक. तर मंडळी आता आपण निघूया बाहेर. आपण खामडवाडीत देवीच्या पाया पडू. मग जाऊ आपण वीरवाडीमध्ये माझ्या मूल घरात. आणि मग आपल्या घरी लांजायला. तर इकडे आपण आतमध्ये आलो आहे. असं मंडप बांधलं मस्त छानपैकी. हे बघा इकडे आपण देवीच्या पाया पडूया. श्री दुर्गा माता समाज मंदिर गोळची खांबाडवाडी. हो आपलं छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि पाठी आपली विठोबा आहे. आणि इकडे देवी बसते. आणि ही इकडे अशी देवी बसते. मंडळी आपण पाय पडलेलो आहेत आणि निघालो. आता वाजलेत 5:45. हो 5:45 आले काही कळलंच नाही कधी वाजले 5:45. चला आता आपण चालू आपल्या वीरवाडीमध्ये आपल्या मूळ घरात. हे बघा मंडळी आपण येऊन पोचलो. आपण आता आपल्या मूळ घरात वीरवाडीमध्ये. घरी कोण आहे की नाही. आमची काकी वाट मग गेली मुंबईला गेली आहे. पण भाऊ तिकडे आहेत की नाही आपण बघूया जरा. चला इकडून जरा सांभाळून उतरलं पाहिजे. आहे हळूहळू. तिकडे फुल बुलबुलत आहे. आय थिंक भाऊकडे मग कोण नाही आहे. आपल्याकडे ऑफकोर्स कोणच नाही आहे. काकी मुंबईला गेली आहे. चला आपलं घर पाठवून उघडं आहे. टेन्शन नाही. आपण देवाच्या पाया पडूया. तर म्हणून निघतो आपण आता. भाऊ पण नाही आहेत. काकी तर गावी गेलेत. भाऊ पण आता कुठे गेले तर शेतावरती वगैरे गुरांकडे वगैरे असतीलच. आणि त्यांना मला फोन पण नव्हता केला. आईला वाटलं असतील म्हणून. कारण पावसाचे दिवस आहेत ना. पण ठीक आहे आपण ते खाऊ जो आणलं तर ठेवलेलं आहे. आता निघतोय बॅक टू आपल्या घर लांजाला. चालेल 10 मिनिटात. आता आपण काय करूया. आता व्हिडिओ माझ्या इकडे मी एंड करतो. आली आत्ता बोललो मी एंड करतो म्हणून. आणि ही आली पिंकी आली. अरे हीच होती पुढे. आधी मग तिकडे पाठी ना. कोण नाही तिकडनं मागल्या तर रशी लावलेला आहे. तिकडून गेलो आत्ता जस्ट बोललो व्हिडिओ संपवतो म्हणून. कोण नाही आली. मग बघितलं ना. मला तरी बाईवरून वाटलं. येडी होती पण. चला पुन्हा खाली. हिला बघितलं तुम्ही पुढे. हाय हिला बघितलं पुढे मी. हा मला पण ती तसं वाटली. माझ्या लक्षातच आलं नाही. तर काय एखाद्याला बघावं म्हणून मागे फिरून. चल आता बसूया. इकडे काय ते नागादेवीच्या पायापडा येतो ना. आता जरा 10 मिनिटं बसूया आणि मग निघूया. आम्ही अशी जे खाऊ आणलं होतं
अशी पुडी म्हणून ठेवून दिली. काय करणार, घरी कोण नाही ते. बरं टायमर आली हवं ते. चला चला आता निघतोय आपण. वाजलेत 6:10 आणि आपले भाऊ पण आलेत टायमावर. त्यांच्यावर 15 गप्पा गोष्टी केल्या, 10 मिनटं आणि निघालो आता. कोण? चला मंडळी निघतो आपण आता. फायनली 6:10 झालेले आहेत. टायमावर पिंकी पण आली, टायमावर भाऊ पण आले. तर काय झालं, भेट पण झाली, टेन्शन नाही. तो ब्लॉग आपण एंड करू. चला आता पाऊस जरा थांबला आहे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.